तर शेतकरी बांधवांनो, तुमचं गाव यादीत आहे का? जर तुमचं गाव या यादीमध्ये असेल तर तुम्हाला विविध योजनेचा लाभ इथं मिळणार आहे। तर त्यामध्ये 50 ते 1 लाखापर्यंत अनुदान जे की तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत मिळणार आहे। तर त्यामध्ये तुमच्या गावाची यादी जे की पोकरा जे की तुमच्या गावाची लिस्ट त्यामध्ये आहे की नाही, तुमचं गाव त्यामध्ये आहे की नाही, ते कशा पद्धतीने चेक करायचं या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे। तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्हाला ऑफिशियल पेजवरती यायचं आहे। या पोर्टलची लिंक सुद्धा आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये मिळून जाईल। तर ज्यांनी कोणी यासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। तर ही जी योजना आता सुरू करण्यात आलेली आहे जी की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजना 2025। तर या योजनेचे भरपूर फायदे आहेत। जर तुम्हाला पाहिजे असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये त्याची लिंक तुम्हाला मिळून जाईल। तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना हवामान बदलल्यामुळे होणारं नुकसान वाचवणे जे की या योजनेचे मेन उद्दिष्ट आहे। त्याचप्रमाणे शेतकऱ्यांचा विकास व्हावा, तर या योजनेचे जे काही महत्त्वाचे उद्दिष्ट अशा पद्धतीने आहे। त्यानंतर आता यामध्ये कोण पात्र राहणार आहे, अपात्र, याची वैशिष्ट्य काय आहे, शेतकरी असणे आवश्यक आहे, त्यानंतर पीक विमा सातबारा आवश्यक आहे अशा शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येईल। त्याचप्रमाणे शेती महाराष्ट्रामध्ये असणे आवश्यक आहे। त्याचप्रमाणे जर तुम्ही यासाठी अर्ज करू इच्छिता तर तुम्ही नानाजी देशमुख कृषी संजीवनी या पोर्टलवरती जाऊन तुम्ही तुमचा अर्ज दाखल करू शकता। तर त्यासाठी तुम्हाला आवश्यक कागदपत्रे आधार कार्ड, 7/12, बँकेचं पासबुक, त्याचप्रमाणे जे फोटो तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत इथं लागणार आहे। तर ज्यांना कोणाला यासाठी अर्ज करायचा असेल तर लगेच अर्ज करा। त्यानंतर या योजनेच्या अंतर्गत तुम्हाला 50 ते 1 लाखापर्यंत जे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत जेवढ्या काही योजना राबवण्यात येते तर यामध्ये भरपूर योजना आहे। तर फॉर एक्झाम्पल शेततळे आहे, ड्रीप आहे, तुषार सिंचन, ठिबक सिंचन, ट्रॅक्टर, रोटा, अशा विविध योजना आहे जी की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत तुम्हाला संपूर्ण योजनेचा लाभ इथं मिळते। तर त्यामध्ये 50 ते 1 लाखापर्यंत त्यापेक्षा जास्त अनुदान तुम्हाला या योजनेच्या अंतर्गत दिले जाते। तर त्याचप्रमाणे यामध्ये प्रशिक्षण, त्याचप्रमाणे माहिती सुद्धा डिटेलमध्ये माहिती सुद्धा दिली जाते। तर आता आपण पाहणार आहे यादी कशा पद्धतीने चेक करायची आहे। सर्वप्रथम आपण इथं मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू करून घेऊ। तर आता मोबाईलची जे काही स्क्रीन आहे ते सुरू झालेली आहे। तर आपण आता पोर्टलवरती आलेलो आहोत। सर्वप्रथम अशा प्रकारचा डॅशबोर्ड दिसेल तुम्हाला। तर यामध्ये तुमच्या गावाचे जर नाव असेल तर तुम्ही सुद्धा विविध योजनेचा लाभ जे की नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या अंतर्गत घेऊ शकता। सर्वप्रथम यामध्ये आता कोणती जिल्हे आहेत ते चेक करून घेऊ। सर्वप्रथम यामध्ये अकोला, अमरावती, भंडारा, बीड, बुलढाणा, चंद्रपूर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जालना, जळगाव, कोल्हापूर, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ एवढ्याच जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे। डेमोसाठी एखादा जिल्हा तुम्ही सिलेक्ट करा, यवतमाळ करा, वाशिम करा, वर्धा करा, त्याप्रमाणे तिथले जे काही सब डिस्ट्रिक्ट आहे ते तुम्हाला इथे दिसतील। डेमोसाठी आपण इथं यवतमाळ जिल्हा सिलेक्ट करू। तर इथं आलेला आहे दारवा, पांढरकवडा, पुसद, यवतमाळ, पुसद सिलेक्ट करू। पुसदमधील जी काही तालुक्यांची यादी आहे ते तालुक्यांची यादी दिसेल। तालुक्यांची यादी दिसल्यानंतर इथं थोडं साईडचा एरर आहे त्यामुळे दिसत नाही आहे। तर इथे विलेजची लिस्ट येईल। फिल्टरवरती तुम्ही जसे क्लिक कराल तर त्यामध्ये जे काही तालुके आहेत, तर आता यामध्ये आपण पुसद तालुके गेलात तर त्यामधले जे काही गावाची यादी असेल ती तुमच्या मोबाईलवरती डायरेक्टली इथं ओपन होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही यादी चेक करू शकता। व याबद्दल जर तुम्हाला डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर आपल्या फ्युचर इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। लवकरच आपल्या चॅनलला व्हिडिओ येईल। थँक्यू।